सर्वांना नमस्कार. आपण जो सराव पेपर घेतला होता त्यातलं भाग 3 सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचा आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत. याच्या अगोदर आपण मराठी घेतला आणि बुद्धिमत्ता घेतला. आज आपला जो भाग 3 आहे सामान्य ज्ञानचा याचं आपण स्पष्टीकरण बघलो. आपला सगळ्यात 1 नंबरचा प्रश्न होता महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता. बरोबर आहे. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता. त्यात आपलं उत्तर होतं सह्याद्री पर्वत. आपलं काय उत्तर होतं सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत आपलं उत्तर होतं. सगळ्यात अगोदर हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं काय आहे नकाशा आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणत्या दिशेला महाराष्ट्राच्या पश्चिमेला इथं काय असा सह्याद्री पर्वत का झालेला आहे याच्यात आहे. ह्या पश्चिम दिशेला महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला काय सह्याद्री पर्वत वसलेला आहे आणि त्याची जी दिशा आहे ती कोणती आहे उत्तर. उत्तर ते काय आहे दक्षिण. अशा पद्धतीने तो महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला पण त्या पर्वताची दिशा कोणती आहे उत्तर ते दक्षिण. हा झाला महाराष्ट्राचा नकाशा आणि हा सह्याद्री पर्वत आहे. इकडं अरबी समुद्राला शेजारी कोकण किनारपट्टीच्या शेजारी कोण आहे सह्याद्री पर्वत आहे. बरोबर आहे. आणि उत्तर ते दक्षिण तो काय झाला आहे पसरलेला आहे. आणि तो प्रमुख जलविभाजक का म्हणलेला आहे कारण ह्या पर्वतावरून जे उगम पावणार नद्या आहे आणि ह्या जे इकडे येत्या गोदावरी कृष्णा भीमा आणि ज्या ह्या कोकणात जात्या परत इकडच्या पश्चिम साईडला इकडून वाहणाऱ्या नद्या पूर्व वाहिन्या नद्या आणि पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या पूर्व नद्या ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात. कोणता बंगालचा उपसागर. इकडच्या साईडला बंगालचा उपसागर. ह्या बंगालच्या उपसागर मिळतात आणि ज्या पश्चिम दिशेला वाहतात इथं कोकणातला इकडे भातसा वारणा सावित्री ज्या कोकणातल्या नद्या आहे भरपूर त्याला त्या अरबी समुद्राला मिळतात. कोणत्या समुद्राला मिळतात अरबी समुद्र. आणि यांच्या भरपूर अशा काय उपनद्या आहे. बरोबर आहे. इकडे पण कोकणात भरपूर अशा छोट्या नद्या कोणत्या अरबी समुद्राला मिळतात आणि इकडून जे उगम पावणारे आहे त्या पूर्व दिशेला उगम पावणाऱ्या नद्या इथं उगम पावतात सह्याद्री पर्वतावर आणि पूर्व दिशेने कुठं बंगालच्या उपसागराला जातात म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणून ह्या आपल्या सह्याद्री पर्वताला काय म्हणलंय महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणलं आहे. कारण त्यानं दोन्ही पण साईडला काय झालं पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांना पण तिथं तेच उगमस्थान आहे आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचं पण तेच उगमस्थान आहे. नंतर या सह्याद्री पर्वताची उंची ही भारतातील 1600 किलोमीटर आहे. किती भारतात 1600 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रात तो 650 आहे. महाराष्ट्रात किती 650 किलोमीटर आहे. हा झाला भारतात आणि महाराष्ट्रात 1650. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जो सह्याद्री पर्वत आहे तो पूर्ण भारतात 1600 किलोमीटर आहे तर त्यात 650 काय महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर त्याची जी उंची आहे ती उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे काय कमी कमी होत जाते. त्याच्यानंतर त्यातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई आहे. कोणतं आहे कळसुबाई. कळसुबाई हे काय शिखर आहे कशातलं सह्याद्री पर्वतातलं उंच. त्याची उंची 1646 मीटर. 1646 काय मीटर त्याची उंची. आणि या सह्याद्री पर्वताची सरासरी जी उंची का सरासरी उंची सह्याद्री पर्वत समुद्र सपाटीपासून सरासरी उंची सह्याद्री पर्वताची 915 ते 1220 आहे. 915 ते 1220 आणि समुद्रापासून म्हणजे अरबी समुद्रापासून त्याचं अंतर आहे 30 ते 60 किलोमीटर. समुद्रापासून अंतर किती आहे 30 ते 60 किलोमीटर. अशा प्रकारे आपला जो महाराष्ट्रात प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वत आपण त्याची माहिती बघितली. त्याच्यात लक्षात ठेवासारखं एवढंच आहे की तो भारतात 1600 किलोमीटर आहे पूर्ण भारतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रात त्याची 650 किलोमीटर लांबी आहे. कळसुबाई त्याच्यातलं सर्वोच्च शिखर आहे 1646 मीटर त्याची उंची आहे. सरासरी उंची समुद्र सपाटीपासून सह्याद्री पर्वताची 915 ते 1220 आहे आणि समुद्रापासून अंतर 30 ते 60 किलोमीटर आहे आणि तो पश्चिम दिशेला आहे महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण अशा दिशेने तो पसरलेला आहे. आणि त्याला जलविभाजक याच्यामुळे म्हणतात की तो पूर्व वाहिन्या नद्या पण त्याचं उगमस्थान आहे आणि पश्चिम वाहिन्या पण त्याचं उगमस्थान आहे म्हणून त्याला प्रमुख जलविभाजक म्हणतात. आता त्या पुढचा प्रश्न होता आपला की भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत. तर भारतातील सर्वात प्राचीन लेणी पित्तळखोर आहे आणि ती पण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे कन्नड तालुक्यात. कुठं कन्नड तालुक्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात काय आहे जुनी लेणी कोणती पित्तळखोर लेणी. त्याच्यानंतर जी लेणी आहे आपल्याच याच्यातली वेरूळ लेणी ही पण आपल्याच जिल्ह्यामध्ये आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये, तिच्यात एक आश्चर्यचकित म्हणजे जागतिक आश्चर्य आहे की ते आधी कळस आणि नंतर पाया, म्हणजे ती ही जी आपली वेरूळची लेणी आहे ती अगोदर वरतून खाली खोदत नेलेली आहे. म्हणजे आपण कसं काही घर वगैरे बांधत असलं तर आपण खालून वरती पाया बांधत आणि नंतर स्लाप वगैरे टाकतो, पण हे कसे लेणी वरतून असा एक तो पूर्ण असा चौकोनी एक दगड होता आणि त्या दगडाला काय केलं वरतून तयार करत गेली, म्हणजे अगोदर कळस बनवलेला आहे आणि नंतर ती खाली पायापर्यंत काय खोदत नेली. हे जागतिक आश्चर्य ह्या लेणीचं आहे. कोणत्या? वेरूळ लेणीचं. आणि ती लेणी ना राष्ट्रकूट जे राजा होता, राष्ट्रकूट राजा कृष्ण यांनी खोदायला सुरुवात केली होती. कोणता? राष्ट्रकूट राजा कृष्ण, वेरूळ लेणी. आणि अजिंठा लेणी हे एक वाघूर नदी काठी, हे पण एक आपला अजिंठा वेरूळ या ज्या आपल्या जिल्ह्यातल्या लेण्या ह्या जागतिक काय वारसा स्थळामध्ये अजिंठा वेरूळ ह्या लेण्या कोणत्या? आपल्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमध्ये ह्या लेण्या आहेत. याला वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी ह्या जागतिक वारसा स्थळ आहे. आणि सर्वात जर प्राचीन लेणी म्हणले तर पित्तळखोरा, ती पण आपल्या कन्नड तालुक्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. आता फक्त लक्षात ठेवासारखं एवढंच आहे की खूप वेळेस आपल्याला हा प्रश्न येऊन गेला आहे की अजिंठा लेणी कोणत्या नदी काठी आहे, तर ती वाघूर नदी. तिथं कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? वाघूर नदीचं आहे. आणि वेरूळ लेणी बांधकाम म्हणजे कोणा सुरुवात केली हा पण आपल्याला प्रश्न येऊन गेला आहे, राजा कृष्ण यांनी. कोणता राजा होता तो? राष्ट्रकूट राजा होता. आणि पित्तळखोरा हा पण खूप वेळेस येऊन गेलेला आहे, ते कन्नड तालुक्यामध्ये. आणि जागतिक वारसा स्थळाचं पण आपल्याला खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. ह्या दोन्ही लेण्या वेरूळ आणि अजिंठा हे काय जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या. आता आपला त्या पुढचा प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात? तर आपलं उत्तर होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर. काय उत्तर आपलं? कोल्हापूर. आपलं उत्तर होतं कोल्हापूर. आता सगळ्यात अगोदर आपण बॉक्साईटबद्दल थोडी माहिती बघू. कोल्हापूरमध्ये आपल्याला ते पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात ते आपल्याला आढळतं. आता कोल्हापूर जिल्ह्यात का आढळतं ते आपण बघू समोर. बॉक्साईट आहे. बॉक्साईटपासून काय मिळतं? ॲल्युमिनियम तयार होतं. काय तयार होतं? ॲल्युमिनियम तयार होतं. आणि बॉक्साईट हे जांबा खडकात भेटतं. आणि कोकणात काय आहे? जांबा खडक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड ह्या काय कोकणातले जे जिल्हे त्याच्यात काय जांबा खडक आहे तिकडे, कारण तिकडे खूप जास्त पाऊस पडतो आणि त्या जास्त पावसाच्या ठिकाणी कोणता खडक तयार होतो? जांबा खडक तयार होतो. आणि त्या जांबा खडकात काय भेटतं? बॉक्साईट भेटतं. आणि बॉक्साईटपासून काय तयार होतं? ॲल्युमिनियम तयार होतं. आता बॉक्साईटचं लक्षात ठेवायचं एवढंच आहे की तो कोणता खडकात तयार होतो? जांबा खडकात तयार होतो. बॉक्साईट पासून काय तयार होतं? ॲल्युमिनियम तयार होतं. आणि बॉक्साईट हे भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे उत्पन्नामध्ये? 5वा क्रमांक आहे. आणि बॉक्साईटचं भारतातील 1 नंबरला कोणतं राज्य आहे ज्याचं जास्त उत्पन्न आणि साठे? ओडिशा राज्य आहे. महाराष्ट्रात भारताच्या एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात 21% काय उत्पादन होतं? भारतातील एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्रात साठे आणि उत्पन्न किती आहे? 21%. आणि कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे कोकणातले समजा त्या जिल्ह्यामध्ये काय होतं? याच्यात आपल्याकडे जांबा खडकात बॉक्साईट सापडतं. ॲल्युमिनियम तयार होतं त्याच्यापासून, जांबा खडकात सापडतं. 5वा क्रमांक आहे महाराष्ट्राचा. पहिल्या क्रमांकावर भारतात ओडिशा राज्य आहे. आपल्या महाराष्ट्रात साठे आणि उत्पन्न 21% आहे. अशा प्रकारे बॉक्साईटचं आपल्याला जेवढी थोडी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची. आता महाराष्ट्रातील कोणते जिल्हे द्राक्ष उत्पन्नाकरता प्रसिद्ध आहे? तर ते सांगली व नाशिक आहे. बरोबर आहे. आता आपल्याला आपले जे समजा केळीसाठी कोणतं प्रसिद्ध आहे, पेरूसाठी कोणतं प्रसिद्ध आहे, संत्रीसाठी कोणतं प्रसिद्ध आहे, आंब्यासाठी कोणतं प्रसिद्ध आहे, हे जेवढे फळ आहे आणि त्याच्यासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे हे आपल्याला एक ना एक याच्यावर प्रश्न असतो. त्याच्यामुळे आपण हे सगळे डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून ठेवायचे आहेत की कोणता जिल्हा कोणत्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. ओके. आता आपला त्यापुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही? काय विचारलं होतं? लोह खनिज नाही. लोह खनिजाचे 4 प्रकार आहे. कोणते? मॅग्नेटाइट, हेमाटाइट, लेमोनाइट आणि सिडराइट. सगळ्यात भारीचं जर लोह खनिज म्हणलं सगळ्यात जास्त म्हणजे व्यवस्थित ते मॅग्नेटाइट आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला हेमाटाइट आहे, 3 नंबरला लेमोनाइट आहे आणि 4 नंबरला सिडराइट आहे. हे काय आहे? लोह खनिजाचे प्रकार आहे. तर आपला प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणतं खनिज लोह खनिज नाही? तर तो काय? लिग्नानाइट आहे. हा त्या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं लिग्नानाइट. म्हणजे नाही. काय विचारलं होतं आपल्याला? नाही. लिग्नानाइट. बरोबर आहे. हा काय? लोह खनिजाचा प्रकार नाही. लोह खनिजाचे प्रकार कोणते लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात प्रतीचा म्हणजे उच्च प्रतीचा मॅग्नेटाइट, हेमाटाइट, लेमोनाइट आणि सिडराइट हे लोह खनिजाचे प्रकार पाठच करून ठेवायचे आपल्याला. हे खूप वेळेस विचारलंय. त्याच्यानंतर लोह खनिज आपल्या महाराष्ट्रात कुठे सापडतं? तर लोह खनिज आपल्या महाराष्ट्रात विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया ह्या जिल्ह्यामध्ये, विदर्भामधील खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये काय आहे आपल्याला लोह खनिज पाहायला भेटतं. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. लोह खनिज चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया आणि मॅग्नेटाइट, हेमाटाइट, लेमोनाइट आणि सिडराइट. आता याचे जर लक्षात ठेवायचं म्हणल्यावर मॅग्नेटाइट म्हणजे M, हेमाटाइट म्हणजे H, L, S म्हणजे सरळ MH+.
MHLS असं पण लक्षात ठेवू शकतात. कोणते MH 2 तरी लक्षात ठेवायचं. आपलं काय, आपण कुठं राहतो, महाराष्ट्रात. काय MH महाराष्ट्राचं आपलं काय MH आहे ना, तर एवढं तरी लक्षात ठेवलं ना, मॅग्नेट हेमाटाईट. तर बाकीचे लिसी MH, नाही तर असं ठेवायचं महाराष्ट्र MH लोकसभा, असं लक्षात ठेवायचं. लोकसभा, महाराष्ट्र लोकसभा, अशा कोणत्या पद्धतीनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपला जो समोरचा प्रश्न होता, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबईतील पहिल्या अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते. आता हे राष्ट्रीय काँग्रेस आहे, हे आपलं जे भारतावर आपलं जे इंग्रजांचं राज्य होतं आणि 1885 मध्ये म्हणजे 1947ला आपला भारत स्वातंत्र्य झाला. तर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसची स्थापना याच्यामुळे झाली होती की जे लोकांचे प्रश्न, बाबा आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आमचे काय, हे सगळ्या गोष्टी एक सभेच्या माध्यमातून त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी संघटना स्थापन करण्यात आली. आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 पासून आहे. आपल्याला पण इथं पण लक्षात ठेवायचं आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबईतील पहिलं जे अधिवेशन भरलं राष्ट्रीय काँग्रेसचं 1885ला, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. कोण होतं त्या अधिवेशन, 1885चं अधिवेशन जे झालं, राष्ट्रीय काँग्रेस सभा, राष्ट्रीय काँग्रेस सभा कुठे झाली ती पहिली सभा. ही पण आपल्याला खूप वेळा प्रश्न येऊन गेला, मुंबई. त्याचे अध्यक्ष कोण होते हे पण खूप वेळा येऊन गेले. अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. त्याचे पहिले अध्यक्ष. आपल्याला खूप वेळेस हा प्रश्न येऊन गेला. 1885 राष्ट्रीय काँग्रेसची सभाची स्थापना झाली संघटनेची. त्याची पहिली सभा आपली मुंबईला झालेली आहे आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते, ते दादाभाई नौरोजी. आपल्या भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर सुद्धा दादाभाई भारत स्वातंत्र्य लढ्यात पण त्यांचं योगदान होतं आणि भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आपल्या भारत ज्यावेळेस नवीन स्थापन झाला होता ते पूर्ण हे करण्यासाठी, तर भारताचे पितामह म्हणून त्यांना ओळखलं जातं, दादाभाई नौरोजी. असं आपलं उत्तर आहे. आता जो आपला समोरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न होता, 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. आता 11 डिसेंबर 1946 आपला भारत स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947ला. पण जो आपला लढा चालू होता इंग्रज सरकारच्या विरुद्ध, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध, की आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला आमचं सरकार पाहिजे, आणि तो अंतिम टप्प्यात आलं होतं. पण ते ब्रिटिशांची अट होती की आम्ही संविधान सभा तुम्हाला कायदे दिल्यानंतरच आम्ही भारत सोडू. त्याच्यानुसार त्यांनी त्यांचे अधिकारी पाठवले आणि एक संविधान सभा एक गठीत केली आणि त्याला आपलं प्रत्येक याचे निवड केली लोकांची आणि ती एक संविधान सभा केली. आणि ती 11 डिसेंबर 1946 रोजी त्या सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय केली, निवड केली. आणि हेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढे आपले राष्ट्रपती पण डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. पहिले भारताचे राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादच झाले. आणि 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची काय निवड करण्यात आली. पण त्या अगोदर संविधान सभेची पहिली बैठक जी झाली होती ती दिल्ली इथे झाली होती. 9 डिसेंबर 1946ला कुठे झाली, दिल्लीला झाली. संविधान सभेची पहिली बैठक, संविधान सभेचं काम काय होतं, भारताचं संविधान तयार करायचं. जे सध्या संविधान आहे ते काम कोणाचं होतं, संविधान सभेचं होतं. आणि त्याच्यानुसार ते कायदे सुद्धा करत होते. आणि आपली जी एक निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला, तोपर्यंत त्यांनी सरकार सुद्धा संविधान सभेनं, तात्पुरतं सरकार सुद्धा संविधान सभेनंच चालवलं होतं. अशा प्रकारे संविधान सभा होती. त्याची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला दिल्ली इथं झाली. कुठे झाली, दिल्ली इथे. त्यावेळेस तात्पुरते जे अध्यक्ष होते ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. पण 11 डिसेंबरला ज्यावेळेस दुसरी बैठक झाली त्यावेळेस कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय झाली, निवड झाली. आता आपल्याला लक्षात ठेवायचं एवढंच इथं की संविधान सभेचे आपल्याला खूप वेळेस हा प्रश्न विचारून गेला आहे. आपण याच्यात कन्फ्युज राहतो, तात्पुरते अध्यक्ष आणि कायमस्वरूपी अध्यक्ष. तात्पुरते जे अध्यक्ष होते 9 डिसेंबर 1946ला पहिल्या बैठकीमध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची काय आली होती, तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि 11 डिसेंबर 1946ला ज्यावेळेस दुसरी बैठक झाली त्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी म्हणून त्यांची निवड झाली. आणि जे मसुदा तयार केला होता आपल्या संविधान सभेचा, आपल्या संविधानाचा जो मसुदा तयार केला आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. त्याच्यातले मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आपल्याला एवढ्या गोष्टी याच्यात आपल्याला संविधान सभेबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत.
आता आपला समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा, तो साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता आहे महाराष्ट्राची साक्षरता 2011 नुसार साक्षरता आहे 82.34. 2011च्या जनगणनेनुसार. कोणत्या? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता आहे 82.34. म्हणजे अजून सुद्धा 8% लोक काय आहे? निरक्षर आहे महाराष्ट्रामध्ये. किती? 8% लोक निरक्षर. आता आपल्याला लक्षात खूप वेळेस हा प्रश्न येऊन गेला की महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तो सिंधुदुर्ग आहे. आपल्या एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्राची एकूण साक्षरता 82.34 आहे आणि निरक्षर किती लोक आहे? 8% लोक आहे. कोणत्या जनगणनेनुसार? 2011च्या जनगणनेनुसार. तर आपलं उत्तर होतं सिंधुदुर्ग, संपूर्ण साक्षर जिल्हा. आता आपला समोरचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हामध्ये. आता आपल्याला जागतिक जेवढ्या संघटना आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय, जेवढे आंतरराष्ट्रीय हे सगळ्या संघटना आहे त्याचे आपल्याला मुख्यालय आपल्याला माहीत पाहिजे, सर्व जेवढे असतील तेवढे. त्याच्यामुळे जेवढे आंतरराष्ट्रीय संघटना असतील, त्यांचे मुख्यालय असतील, त्यांचं काय करायचे, ते कोणत्या देशात आहे किंवा कोणत्या शहरात आहे, त्यांचा देश कोणता, अशी पूर्ण एक लिस्ट बनवून ठेवायची. आपल्याला खूप वेळेस असा या जागतिक संघटनेबद्दल आपल्याला प्रश्न आले की त्यांचं मुख्यालय कुठे आहे म्हणून. आता आपलं उत्तर होतं जिनेवा. आता त्यानंतरचा प्रश्न होता की महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणून हे सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न होता आपला, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर त्यावेळेस आपण मुख्य निवडणूक आयुक्त UPS मदान हे होते. पण आत्ताच 3 ते 4 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन जे झाले, त्यांचं नाव आहे दिनेश वाघमारे. नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नवीन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? आता जे नवीन झाले ते दिनेश वाघमारे. आणि आपलं जे उत्तर होतं ते आपल्या सर्व पेपरमधलं जे उत्तर होतं ते आपलं UPS मदान आहे. आता आपला जो समोरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर मानवी शरीरात जर सगळ्या रक्तवाहिन्यांची जर किलोमीटरमध्ये लांबी मोजली, टोटल ज्या रक्तवाहिन्या आपल्यामध्ये धामण्या, शिरा वगैरे सगळं टोटल जेवढ्या रक्तवाहिन्या आहेत त्या 97,000 किलोमीटर भरतील. एवढ्या आपल्या शरीरात काय आहे? खूप असं आपल्या शरीराबद्दल आश्चर्यजनक गोष्टी आहे की ज्या आपल्या आतापर्यंत म्हणजे अभ्यास आपल्याला आहे, सगळं सामान्य विज्ञानामध्ये आहे, सगळं बायोलॉजीमध्ये, की त्या 97,000 किलोमीटर आहे. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहे? तर त्याचं उत्तर होतं आपलं 97,000 किलोमीटर. आता जो आपला समोरचा प्रश्न होता, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? आता आपली जी न्यायव्यवस्था आहे, सर्वात वरती सर्वोच्च न्यायालय, 2 नंबरला उच्च न्यायालय आणि 3 नंबरला कनिष्ठ न्यायालय. सर्वोच्च न्यायालय म्हणजे जे दिल्लीला आहे आपलं सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर उच्च न्यायालय हे प्रत्येक राज्यात आहे, काही राज्यात नाही तर त्यांना एकत्र केलेले केंद्रशासित प्रदेश आणि राज्य काही मिळून 2-2 मिळून त्यांचे एक उच्च न्यायालय आहेत. आपल्याकडे पण उच्च न्यायालय, आपल्या उच्च न्यायालयाचे पण 3 खंडपीठे आहे, बरोबर आहे. अशा प्रकारचे न्यायालयांचे 3 स्तर आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. हे जिल्हास्तरीय असतं आणि तालुकास्तरीय असतं, बरोबर. तर त्या उच्च न्यायालयातील न्यायाधीश त्यांची नेमणूक कोण करतो असा प्रश्न होता. तर ते उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतात राष्ट्रपती करतो. कोण करतात? नेमणूक. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतात राष्ट्रपती. नेमणूक राष्ट्रपती करतात, पण ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि ज्या राज्याच्या त्या उच्च न्यायालयामध्ये ज्या राज्याची न्यायाधीशाची नेमणूक करायचे त्या राज्याचे राज्यपाल, ह्या दोघांचं काय करतात? राष्ट्रपती विचार घेतात. काय करतात? विचार घेतात. ज्यावेळेस उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात, पण ते सरन्यायाधीश म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि ज्या राज्याचे नेमणूक करायचे उच्च न्यायालयाच्या ठिकाणी त्या राज्याचे राज्यपालाचे काय करतात? ते विचार करतात. आणि त्यानंतर जर समजा राजीनामा द्यायचा असेल उच्च न्यायालयाला, तर ते कोणाकडे देतं? उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला जर राजीनामा द्यायचा असेल, राजीनामा तो पण कोणाला द्यावा लागतो? राष्ट्रपतीला द्यावा लागतो. कोणाला द्यावा लागतो? राष्ट्रपतीला. नेमणूक आणि राजीनामा. आता सगळ्यात लक्षात ठेवासारखी एकच गोष्ट इथं, शपथ कोण देतो? तर तो राज्यपाल देतो.
राज्यपाल देतो, बरोबर आहे. एवढे ते लक्षात ठेवायचं. आणि सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाला आपलं राष्ट्रपती देतात. आता उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे एवढ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. नेमणूक राष्ट्रपती करतात. नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतो. पण राष्ट्रपती कधी करतात की सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्या राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन राष्ट्रपती काय करतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात, बरोबर. शपथ कोण देतो? राज्यपाल देतो. जे नेमणूक करून दिली राष्ट्रपतीने त्याला शपथ कोण देतो? राज्यपाल देतो. आणि जर राजीनामा द्यायचा आहे त्या न्यायाधीशांना, तो कोणाकडे द्यावा लागतो? राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो. एवढ्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशाबद्दल आपल्या गोष्टी ह्या इम्पॉर्टंट आहेत, सगळ्या महत्त्वाच्या आहे. सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? हा आपला प्रश्न होता. तर सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे CP राधाकृष्णन. राज्यपाल खूप महत्त्वाचं आपल्यासाठी, कारण खूप वेळेस आपल्याला पेपरमध्ये आलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्ताचे जे राज्यपाल आहे ते आपले CP राधाकृष्णन. आणि दुसरं एक आपल्याला खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे की पहिले राज्यपाल कोण होते आपल्या महाराष्ट्राचे? ते श्री प्रकाश आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे. कोण आहे? हरिभाऊ बागडे. आपल्या जिल्ह्याचे हरिभाऊ बागडे कोणते? राजस्थान राज्याचे ते काय राज्यपाल म्हणून त्यांची काय झाली? नियुक्ती झाली आहे. तर राज्यपालाबद्दल आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की सध्या आपले राज्यपाल कोणी? CP राधाकृष्णन आहे. आणि पहिले जे होते ते श्री प्रकाश आहे. आणि आत्ता जे आपल्या जिल्ह्याचे जे छत्रपती संभाजीनगरचे हरिभाऊ बागडे ते राजस्थानचे राज्यपाल, त्यांची काय झाली? नियुक्ती झालेली. आणि ही राज्यपालाची नियुक्ती पण कोण करतं? राष्ट्रपती. यांचा कार्यकाल ठरलेला नसतो. राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून काढू शकतो, पण कमीत कमी ते 5 वर्ष आपल्या पदावर राहू शकतात. त्यांची नेमणूक सुद्धा कोण करतात? राष्ट्रपतीच करतात. आता आपला जो समोरचा प्रश्न होता 2025 साली महाकुंभ मेळा कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर होतं प्रयागराज, उत्तर प्रदेश. कुठं? प्रयागराज, उत्तर प्रदेश. हा महाकुंभ आहे. हा महाकुंभ किती वर्षाने होतो? 144 वर्षाने होतो. किती वर्षाने भरतो? 144 वर्षाने. म्हणजे आज इथं भरला, म्हणजे आता 2025ला झाला प्रयागराज, उत्तर प्रदेशला, तर 144 वर्षानंतरच तो काय होणार आहे? महाकुंभ मेळा भरणार आहे. आता भारतात कुंभमेळा कुठे कुठे भरतो? हरिद्वार उत्तराखंड, उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र, प्रयागराज उत्तर प्रदेश, या 4 ठिकाणीच फक्त पूर्ण भारतात काय भरतात? कुंभमेळे भरतात. आणि त्यातलं आपलं एक शहर आहे नाशिक महाराष्ट्र, गोदावरीच्या उगमस्थानी, तिथं आपला काय भरतो? कुंभमेळा भरतो. आता अर्ध कुंभमेळा 4 वर्षांनी भरतो. म्हणजे कुंभमेळा 4 वर्षांनी चालूच असतो. दर 4 वर्षाला कुंभमेळा भरतो. पण हे जे 4 ठिकाण दिसतं आपलं, हरिद्वार, उज्जैन, नाशिक, प्रयागराज, बरोबर आहे. इथं 4 वर्षांनी भरल्यानंतर इथं 4 वर्षांनी भरतो, इथं 4 वर्षांनी भरतो, इथं 4 वर्षांनी भरतो. म्हणजे 4 वर्षाला कुंभमेळा चालू असतो. पण ह्या एका ठिकाणी तो 12 वर्षांनी येतो. म्हणून कुंभमेळा किती वर्षांनी येतो? 12 वर्षांनी येतो. आपल्याला एवढा फरक लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे नाशिकला 2014ला आपला कुंभमेळा भरला होता. त्याच्यानंतर 12 वर्षांनी कुंभमेळा भरणार आहे. म्हणजे कुंभमेळा हा दर 4 वर्षाला चालू असतो. पण तो इथं 4 वर्षांनी भरल्यानंतर इथं 4 वर्षांनी भरतो, इथं 4 वर्षांनी भरतो, इथं 4 वर्षांनी भरतो. म्हणजे हे इथं 12 वर्षांनी येतो. तो परत किती वर्षांनी येतो? 12 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर परत इथं भरतो. म्हणून अर्ध कुंभ 4 वर्षांनी भरतो, कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो. 12 वर्षांनी याच्यामुळे भरतो की ह्या ठिकाणी झाला समजा की तिथून तो पुढं 12 वर्षांनी भरतो. आणि महाकुंभ हा 144 वर्षांनी होतो, जो 2025 मध्ये प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये सध्या आयोजित केलेला आहे. आणि आता हा कुंभमेळा आहे, हे कुंभमेळा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. हा सुद्धा आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे की कुंभमेळा कोणत्या बुकमध्ये रेकॉर्ड आहे? तर ते गिनीज बुकमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे. आता त्याच्यानंतर आपला समोरचा प्रश्न होता कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर कॉमनवेल्थ आहे ॲनी बेझंटचे. कोणाचं आहे? ॲनी बेझंट. त्यानंतरचा जो आपला पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तो रतन टाटाला देण्यात आला. आता हा उद्योगरत्न पुरस्कार ज्यांनी हा भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दिला जातो, म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुद्धा दिला जातो, राष्ट्रीय स्तरावर भारतात. आणि महाराष्ट्र सरकारनं आता चालू केलेला आहे तो उद्योगरत्न पुरस्कार. उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देतात? की ज्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला चालना देण्यासाठी खूप असे मौल्यवान त्यांचा हातभार आहे, मोठे मोठे उद्योगपती, त्यांना हा उद्योगरत्न पुरस्कार दिला जातो. आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केली. आणि सुरुवात केल्याच जे दिलं होतं ते रतन टाटा यांना पहिला पुरस्कार ते देण्यात आला होता. आता आपला जो समोरचा प्रश्न होता की मानवी हृदयाला किती कप्पे असतात? जे हृदय आपलं मानवी हृदय, त्याला मानवाच्या हृदयाला किती? 4 कप्पे असतात. आपलं एवढं लक्षात ठेवायचं आहे. मानवी हृदयाला किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. त्याच्यानंतर सर्वात
जास्त कप्पे जे असतात ते झुरळाला असतात 13 कप्पे असतात. झुरळ याला किती कप्पे असतात? 13 कप्पे असतात. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मानवी हृदयाचं सरासरी वजन किती असतं? 250 ते 300 ग्रॅम असतं. किती? 250 ते 300 ग्रॅम. मानवाच्या डाव्या हाताच्या एक मुठे एवढे काय असतं? त्याचा आकार असतो आणि त्याचं वजन असतं 250 ते 300 ग्रॅम असतं. लक्षात ठेवायचं आहे. मानवी हृदय हे 4 कप्प्याचं असतं, झुरळाचं हृदय 13 कप्प्याचं असतं. बरोबर आहे. आणि जे आपलं सर्वसाधारण आपलं एक माणूस समजा 18 वर्षाच्या वरती समजा साधारण प्रौढ माणूस त्याचे 72 ठोके पडतात. एका मिनिटाला किती ठोके पडतात हृदयाचे? 72 ठोके पडतात. पण जे नवजात बालक असतं, लहान बालक, त्याचे 150 ठोके पडतात. किती? 150 ठोके पडतात एका मिनिटाला. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे हृदयाबद्दल. बाकी जे आहे आपण पुढं ज्यावेळेस जे सामान्यांचे आपण बघू त्यावेळेस त्याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती बघू. आता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर आपलं उत्तर होतं मुंबई शहर. आपलं उत्तर काय? सर्वात लहान जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? 1 नंबरला मुंबई शहर आहे. 2 नंबरला लहान मुंबई उपनगर आहे. 3 नंबरला लहान भंडारा आहे. 4 नंबरला लहान ठाणे आणि 5 नंबरला लहान कोण आहे? हिंगोली. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लहान नंबर 105 जिल्हे. 1 नंबरला सगळ्यात लहान मुंबई शहर आहे. 2 नंबरला मुंबई उपनगर आहे. 3 नंबरला भंडारा आहे. 4 नंबरला ठाणे, 5 नंबरला हिंगोली. हे आपले सर्वात पहिले लहान जिल्हे आपल्याला काय करायचे आहे? लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आपण सर्वात मोठे बघू. सर्वात मोठे अहमदनगर, आताचं अहिल्यानगर. 1 नंबरला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे आपल्यातला अहिल्यानगर, आपल्या महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जिल्हा. 2 नंबरला आहे पुणे, 3 नंबरला आहे नाशिक, 4 नंबरला आहे सोलापूर, 5 नंबरला गडचिरोली. हे सर्वात मोठे 5 आणि सर्वात लहान 5. त्यात एक सर्वात लहान मुंबई शहर आहे आणि सर्वात मोठा अहिल्यानगर आहे. त्याच्यानंतर हे पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. अशा प्रकारे सर्वात लहान आणि सर्वात मोठे. आता त्यानंतरचा होता आपला काव्य फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? तो सावित्रीबाई फुलेचा आहे. आता पुस्तक, कविता संग्रह असे खूप आपल्याला प्रश्न येऊन गेलेले. ते आपल्याला हे त्याचे लेखक कोण आहे? ते कविता संग्रहाचे लेखक कोण आहे किंवा कादंबरीचे लेखक कोण आहे, पुस्तकाचे लेखक कोण आहे, हे आपल्याला प्रत्येक कुठं ना कुठं हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे आपल्याला सगळे लेखक आपल्याला शोधायचे ज्याचे त्याच्या पुस्तकाचे. त्याच्यानंतर समोरचा जो प्रश्न होता पुणे मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे ते मुंबई दरम्यान बोर घाट लागतो. कोणता घाट लागतो? बोर घाट. आपण सगळ्यात अगोदर महाराष्ट्राचा नकाशा बघितला होता. त्या नकाशामध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला उत्तर दक्षिण सह्याद्री पर्वत आहे आणि काय होतं आपल्या पठारावरून, दख्खन पठारावरून खाली कोकणात उतरायला प्रत्येक त्या पूर्ण इथून तिथून रांग येते उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत. जेवढं आपल्या महाराष्ट्रात समुद्र सपाटी, त्या समुद्र सपाटीच्या बरोबरीनं काय आपले सह्याद्री पर्वत रांगे आपल्या महाराष्ट्रात ती 1650 किलोमीटर आहे. आपण बघितलं बरोबर. आता काय होतं आपल्या दक्षिण पठारावरून आपल्याला कोकणात उतरायला कुठं ना कुठं प्रत्येक जिल्ह्यात घाट आहे. जसा पुणे मुंबई दरम्यान बोर घाट आहे. आपण नाशिक मुंबईला जातो, आपण मुंबईला जाताना हे कसारा घाट लागतो. असे प्रत्येक घाट आहे. ते घाट आपला उत्तर दिशेपासून दक्षिण दिशेपर्यंत कोणत्या जिल्ह्यातून तिकडे खाली जाताना, कोणत्या जिल्ह्यात जाताना कोणता घाट लागतो हे क्रमानुसार सुद्धा कधी कधी आपल्याला विचारलेले. उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत जेवढे घाट असतील आणि ते कोणत्या 2 जिल्ह्यामधून जातो, समजा पुणे मुंबई, त्याच्यानंतर नाशिक मुंबई, भरपूर असे पूर्ण घाट आपल्याला काय करायचे? बघायचे. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न होता 74 नंबरचा, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे. बरोबर आहे. असे आपल्या महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहे. ते 6 राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? त्यांचं क्षेत्रफळ किती आहे? ते राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? त्याच्या पूर्ण राष्ट्रीय उद्यानाबद्दल जेवढी डिटेल असेल तेवढी व्यवस्थित 6 राष्ट्रीय उद्यानाबद्दल काढायची. त्यांचं क्षेत्रफळ किती, क्षेत्रफळाने सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं, किंवा सर्वात अगोदर कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली, सर्वात शेवट कोणती झाली, सर्वात लहान क्षेत्रफळ राष्ट्रीय उद्यान कोणतं, आणि 6 राष्ट्रीय उद्यान कोणत्या 6 जिल्ह्यात आहे, अशी तिथं कोणते प्राणी आहे किंवा ते कशासाठी प्रसिद्ध आहे, ह्या सर्व गोष्टी राष्ट्रीय उद्यानाबद्दल आपल्याला लिहून ठेवायचं आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न होता, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. अशा प्रकारे आपण हे जे 25 प्रश्न दिले होते, भाग 3 सामान्य ज्ञानाचे, ते 25 प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघितलं. आता या 25 प्रश्नामध्ये आपल्याला एवढं आपण काय केलं, भूगोलावर 5-6 प्रश्न, इतिहासावर 5-6 प्रश्न, विज्ञानावर 2 ते 3 प्रश्न, राज्यघटनावर 2 ते 3 प्रश्न आणि चालू घडामोडीवर 1-2 प्रश्न. अशा प्रकारे आपण सगळे जेवढे भाग आहे आपल्या इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान,
चालू घडामोडी जेवढ्या आपल्याला GS विचारतो तेवढे आपण 1 1 2 2 त्यातले प्रश्न घेतले. हे याच्यामुळे घेतले की आपण या सर्व विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्यात महाराष्ट्राचा इतिहास झाला, भारताचा इतिहास झाला, याच्यात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, राज्यघटनेवर आपल्याला कधी कधी कलम विचारतात भरतीसाठी, राष्ट्रपतीची कलम विचारतात, राज्यपालाची कलम विचारतात, नियुक्ती विचारतात, कोण कोणाची नियुक्ती करतो, अशा प्रकारे राज्यघटनेचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर विज्ञानाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात आपल्याला, रोगवर असतात, कोणता रोग कशामुळे होतो, व्हिटॅमिनवर असतात, जीवनसत्वावर असतात, असे विज्ञानाचे पण प्रश्न असतात, किंवा आपल्या शरीराबद्दल असतात, बायोलॉजीबद्दल असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं चालू घडामोडीवर आपल्याला 2-3 प्रश्न असतात. अशा प्रकारे आपण सगळं व्यवस्थित याचं स्पष्टीकरण बघितलं आणि हे कशा पद्धतीनं आपल्याला सर्व GSचा अभ्यास करायचा आहे, सर्व सब्जेक्टचा आपल्याला एक पूर्ण विश्लेषणसहित एकदम पूर्ण परफेक्ट सगळ्या सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. म्हणजे तो प्रश्न भूगोलावर आला काय, इतिहासावर आला काय, त्याच्यानंतर राज्यघटना काय आणि चालू घडामोडी किंवा विज्ञान कोणताही असो, हे 25 मार्कासाठी आपल्याला एवढे सब्जेक्ट करायचे आहेत. अशा प्रकारे आपण स्पष्टीकरण बघितलं. धन्यवाद.